सध्या राज्यासह जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे। पाण्याअभावी तसेच उष्णतेमुळे शेतात तसेच जंगलात चारा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे। जो चारा शिल्लक आहे तो अत्यल्प असल्याने गुरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणून गुरांना चारा मिळावा यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात चारा विकत घेत आहेत। सध्या नंदुरबार जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। चारा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना गुजरात राज्यातून चारा आणावा लागत आहे। 20 रुपयाला एक मुळी याप्रमाणे चारा शेतकरी विकत घेत आहेत। जवळपास 500 ते 600 रुपये चारा एका बैलजोडीला दिवसभरातून मिळतो। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक गणित कोलमडले आहे। पाण्याची समस्या तसेच चारा टंचाई ही महाग मिळत असल्याने शेतकऱ्यांना ऊसाची कांडी द्यावी लागत आहे। यामुळे शासनाने चारा टंचाईवर मात करण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात व चारा छावण्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। नमस्कार, माझं नाव सतीश भाऊजी गावित। मी लहान पडवानी येथील रहिवासी आहे, एक शेतकरी। सध्या चारा टंचाई आहे, आमच्याकडे चारा भेटत नाही गुरांना आणि भेटतो तोही महाग आणि नाईलाजाने आम्हाला आता जे नवीन ऊस वगैरे आहे ते विकत घेऊन यावं लागतं। तरी चाऱ्यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। माझं नाव लतीफ गावित आहे। आम्हाला बैलसाठी चारा भेटत नाही आहे। ते पाणी बी नाही, चांगला काही चारा बी नाही भेटत आहे, त्यामध्ये बी नाही आहे, महाग बी तो काही भेटत बी नाही, चारा बी नाही भेटत असं आहे। बैलांसाठी आम्हाला चारा घ्यायला पुरवत नाही, जास्त महाग देतं आहे। आम्ही शेतकरी आहे। आम्हाला हे बैलांचे काम करून घेतो आणि हे चाराचे आपल्याला म्हणजे आम्हाला खूपच असं टंचाई झालेली आहे। चारा विकत घ्यावा लागतो। एक पोळं जर असं घ्यायला गेलं तर हा आम्हाला 20 रुपयाला पडतो। तर असं परवडत नाही आम्हाला। चाराची अशी खूप टंचाई झाली आहे। ह्या महागाईमुळे आम्हाला काही परवडत नाही। शेतकऱ्यांना काही खूप म्हणजे असं काय आपलं चारासुद्धा विकत घेता येत नाही। या बैलांना पाण्यासाठी खूप अशी अडचण जाते। एवढंच बोलतो मी।